Good morning, class. All of you are fine today? Okay. Take care. सगळ्यांना आठवतंय आपण लास्ट टाइम ॲडिशन घेतलं होतं कॉलम्स करून कॉलम बना के वी विल मेक अ कॉलम एंड एडिशन किया था लास्ट टाइम. ये वाले सब एडिशंस किए थे, मैंने होमवर्क में भी दिए थे. ओके, नेक्स्ट सब्ट्रैक्शन इन हॉरिजॉन्टल अरेंजमेंट हमारा आज से ही यहाँ से स्टार्ट होगा. सब्ट्रैक्शन इन हॉरिझॉन्टल अरेंजमेंट. सगळ्यांना दिसतंय? मी रीड करतेस. Subtraction the units from the units, the tens from the tens and hundreds from the hundreds. सगळ्यांना आठवतं आपण ॲडिशन ॲड प्लसचे जे सम्स केले होते सबट्रॅक्शनचे तसेच करायचे आहेत, फक्त सॉरी ॲडिशनचे तसेच करायचे आहेत आपल्याला. हे त्याच वेनी करायचं आहे. युनिट्समधून युनिट्स लेस करायचं आहे, टेन्समधून टेन्स लेस करायचं आहे, हंड्रेड्समधून हंड्रेड लेस करायचं. फक्त हे हॉरिझॉन्टल अरेंजमेंटनी करायचं आहे सब्ट्रैक्शन. सिर्फ अब हमें हॉरिजॉन्टल अरेंजमेंट से करना है ये अभी. ओके, सगळ्यांनी आपापली नोटबुक्स टेक्स्टबुक्स घेतलेत. मी जे पहिले एक्सप्लेन करते त्याच्याकडे लक्ष द्यायचं. सगळ्यांना माझा व्हाईट बोर्ड दिसतोय? टेक्स्ट बॉक्समध्ये मेसेज करा. ओके, मी स्टार्ट करते. हॉरिझॉन्टल अरेंजमेंट करायची आपल्याला. आपण जसं व्हर्टिकल अरेंजमेंटसाठी कॉलम्स ड्रॉ करून वरती हेडिंग लिहितो तसंच आपल्याला इथे सुद्धा हेडिंग लिहायचे, फक्त कॉलम्स ड्रॉ नाही करायचे. 100, टेन्स अँड युनिट्स. पहिले आपण 2 डिजिट्सचे करूयात. टेन्स अँड युनिट्स प्लस टेन्स अँड युनिट्स is equal to tens and units. First tens and units less tens and units is equal to tens and units. 776 less 43. 76 minus 43 हे आपलं फर्स्ट सम आहे. मी एक्सप्लेन करते हॉरिझॉन्टल अरेंजमेंटने आपल्याला कसं सॉल्व करायचं ते. युनिट्स प्लेस ची आपण सबट्रॅक्शन करणार आहोत. पहिले 6 लेस 3. आन्सर इज यू हॅव टू राईट ओव्हर हिअर. युनिट्स प्लेसवर लिहायचं आहे 6 minus 3. His answer is 3. नेक्स्ट आपण जे करणार आहोत ते युनिट्स टेन्स प्लेसची 7 लेस 4. 7 लेस 4 ते आपण टेन्स प्लेसला लिहिणार आहोत. 7 लेस 4. 7 minus 4. आन्सर इज 3. So 76 less 43
आन्सर इज 33. हॉरिझॉन्टल अरेंजमेंटनी एक्सप्लेन केलं मी इथे आणि इधर हॉरिझॉन्टल अरेंजमेंट दिखा के एक्सप्लेन किया है. सबट्रैक्शन मेथड. यूनिट्स प्लेस मधून लेस केलेत, माइनस केलेत. टेंस प्लेस में से माइनस किया है और यूनिट्स प्लेस की जो भी सब माइनस करके आंसर आता है वो यूनिट्स प्लेस पे लिखा है. टेंस प्लेस से जो माइनस करके आंसर आता है वो टेंस प्लेस पे लिखा है. दिख रहा है सबको? रेड लाइन से मैंने यूनिट्स प्लेस मार्क किया है और ब्लू लाइन से टेंस प्लेस मार्क किया है. ये समझ में आया? 2 डिजिट्स वाला सम. कॉपी नेट कॉपी करो बुक में. हेडिंग लिखना है हॉरिजॉन्टल अरेंजमेंट और ये सम सॉल्व करना है. झालं की टेक्स्ट बॉक्स मध्ये मेसेज करायचा. ओके चलो नेक्स्ट सम आपण 3 डिजिटचं करणार आहोत. 2 डिजिटचं सगळ्यांना कळालंय. सो आपण 3 डिजिट्स करणार आहोत. 100 टेन्स युनिट्स लेस 100 टेन्स units 100 टेन्स units. आपलं सम बुकमध्ये जे दिलं आहे पहिले ते सॉल्व करत आपण. 345 345 लेस 243 243. युनिट्स प्लेस से सबट्रैक्शन. युनिट्स प्लेस से आपण युनिट्स प्लेसला लिहिणार आहोत. 5 minus 3 answer is 2. 5 minus 3 answer is 2. युनिट्स प्लेस से सबट्रॅक्शन केली आहे. युनिट्स प्लेस से मायनस केला आहे आणि ते युनिट्स प्लेसला लिहिला आहे. सेकंड टेन्स प्लेस से सबट्रॅक्ट करून मायनस करून टेन्स प्लेसला लिहायचं आहे. 4 minus 4 answer is 0. Yes. Next 100 plus 3 minus 2. We have to write over here. 3 minus 2 answer is 1. So 345 minus 243 answer is 102. समझ में आया सबको? कळालं सगळ्यांना? ये सम कॉपी कर लो. सबको समझ में आया ये सम? देन कॉपी करना है आपके आपके बुक में, नोटबुक में. कॉपी होने के बाद टेक्स्ट बॉक्स में मैसेज करना है. यस आंसर्स भी सेंड किए हैं मुझे. गुड. ओके वी विल डू नेक्स्ट. और एक सम मैं लिख के दे रही हूँ. मैं जब एक्सप्लेन कर रही हूँ तब कोई भी लिखेगा नहीं. मेरा एक्सप्लेन होने के बाद
स्टार्ट करना है लिखना। Next sum, subtract in horizontal arrangement 417 minus 305. 417 minus 305. यूनिट्स प्लेस लेस करके सब्ट्रैक्ट करके यूनिट्स प्लेस में लिखना है 7 minus 5. Our answer is 7 minus 5 is 2. Next, tens place 1 minus 0. 1 minus 0. Our answer is as it is 1. Next, 100 place 4 minus 3. 4 minus 3. Our answer is 1. कॉपी कर लो नोटबुक में। 417 minus 305. Answer is 112. यूनिट्स प्लेस की माइनस करके यूनिट्स प्लेस पे लिखा है, टेंस प्लेस माइनस करके टेंस प्लेस पे लिखा है और 100 प्लेस माइनस करके 100 प्लेस पे लिखा है। 317 माइनस 417 minus 305. Our answer is 112. कॉपी कर लो नोटबुक में। कॉपी हो गया है तो टेक्स्ट बॉक्स में मैसेज करो। ओके, हो गया सबका कॉपी करके। We will do our next sum. So our next sum 504 minus 201. 504 minus 201. अगेन यूनिट्स प्लेस हम करेंगे। फर्स्ट 4 minus 1. 4 minus 1 answer is 3. Next, tens place 0 minus 0. क्या आता है आंसर? 0 minus 0 answer is 0. Next, 5 minus 2. 5 minus 2 answer is 3. यूनिट्स प्लेस सब्ट्रैक्ट कर माइनस करके यूनिट्स प्लेस को लिखा है। टेंस प्लेस माइनस करके टेंस प्लेस पे लिखा है। 100 प्लेस माइनस करके 100 प्लेस पे लिखा है। कॉपी कर लो ये सब नोटबुक में। 504 लेस 201. Answer is 303. कळालाय सगळ्यांना? कॉपी करा है नोटबुक मध्ये सम। जास्त काही वेगळं करायचं नाही याच्यात, फक्त ॲडिशनचं जसं आपण हॉरिझॉन्टल अरेंजमेंटने केलं होतं
तसंच सबट्रॅक्शन करायचं हॉरिझॉन्टल अरेंजमेंट करून. ओके, सबका हो गया है. मेरे को टेक्स्ट बॉक्स में मैसेज भी आ गया है. We will do our next example. Next example, 779 less 250. 700 and 779 less 250. 250. Again units place सब्ट्रैक्शन करेंगे, लेस करेंगे, यूनिट्स टेंस प्लेस 7 minus 5, answer is 7 minus 5, answer is 2. Next, 100 place 7 minus 2. 7 minus 2, answer is 5. 779 यूनिट्स प्लेस से सब्ट्रैक्ट करके यूनिट्स प्लेस पे लिखा है. टेंस प्लेस सब्ट्रैक्ट करके टेंस प्लेस पे लिखा है. 100 प्लेस सब्ट्रैक्ट करके 100 प्लेस पे लिखा है. चालक यस हो गया सबका. चलो, नाउ वी विल डू आवर नेक्स्ट एग्जाम्पल. 420 less 220. 420 less 220. अगेन यूनिट्स प्लेस सब्ट्रैक्ट लेस करके यूनिट्स प्लेस पे लिखना है. 0 minus 0, answer is as it is 2 minus 2, answer is 0. Got it? Now next, 4 minus 2. 4 minus 2 ट्रैक करके 100 प्लेस पे ही लिखना है.
4 minus 2. Answer is 2. Sorry. 420 minus 220. Answer is 200. कॉपी कर लो ये सम अपनी अपनी नोटबुक्स में. हॉरिजॉन्टल अरेंजमेंट से किया है. यूनिट्स माइनस यूनिट्स, टेंस माइनस टेंस, 100 minus 100. 420 minus 220. Answer is 200. Copy fast in your notebooks. कॉपी कर लो फटाफट. ओके, सगळ्यांना कळालं हे सम हॉरिझॉन्टल अरेंजमेंट? सगळ्यांना क्लिअर आहे? ओके. आता मी काही सम्स देणार आहे. अभी मैं कुछ सम 3 सम्स दिए हैं, वो सॉल्व करना है. अभी सॉल्व करना है और आंसर्स मुझे टेक्स्ट बॉक्स में मैसेज करना है. यूनिट्स प्लेस सब्ट्रैक्ट करो. यूनिट्स प्लेस लिखना है. टेंस प्लेस सब्ट्रैक्ट करके टेंस प्लेस पे लिखना है और 100 प्लेस सब्ट्रैक्ट करके 100 प्लेस पे लिखना है. सेवन 752 लेस 341, 518 98 लेस 253, 859 लेस 222. ये सब्ट्रैक्शन करना है और टेक्स्ट बॉक्स में मैसेज करना है. हॉरिझॉन्टल अरेंजमेंट यूज करायचं आहे.
माझा आवाज ब्रेक होतोय का? आता क्लिअर येतोय? ओके. मी तिन्ही समचे आन्सर्स मेन्शन केलेले आहेत व्हाईट बोर्डवर. सगळ्यांनी चेक करा. करेक्ट आली आहेत का तुमचे? येस. बाकीच्यांचे सगळ्यांचे आन्सर्स येऊ द्या मला चॅटबॉक्स मध्ये. फर्स्ट सम 752 less 341, so our answer is 411. Next sum 598 less 253, our answer is 354. Third sum 859 less 222, our answer is 637. चेक कर लो अपनी अपनी नोटबुक्स में आप सबके आन्सर्स करेक्ट आए हैं की नाही. चेक करून घ्या आपल्या आपल्या नोटबुक्स मध्ये आन्सर्स करेक्ट आहेत का. आणि ज्यांचं कोणाचं चुकलं असेल त्यांनी परत करायचं आहे सम. ओके. सबके आंसर्स आए और सबके मोस्टली आंसर्स करेक्ट ही है. मुकादमचा आन्सर फर्स्ट समचा चुकलेला आहे. 411 आन्सर आहे. 412 तुमचा आला आहे. सो परत सॉल्व करायचा सम. फर्स्ट सम
ओके, माझं सेकंड थोडं गडबड झालं होतं. 598चं आन्सर 334 आहे. मी 54 मेन्शन केलं होतं. थर्ड 637. ओके. येस, सगळ्यांना हे एक्झाम्पल्स समजलेले आहेत. हॉरिझॉन्टल अरेंजमेंट सगळ्यांना क्लिअर आहे. सो आपण आपला नेक्स्ट कंटिन्यू करूयात. आपण हॉरिझॉन्टल अरेंजमेंट सगळ्यांना क्लिअर आहे? चॅट मध्ये मेसेज करा. आपण ऍडिशन जसं केलं आहे तसंच सबट्रॅक्शनचं आता शिकलो आपण. ओके. नेक्स्ट आपण आपला नेक्स्ट युनिट नेक्स्ट लेसन कडे टर्न करूयात. मल्टिप्लिकेशन आहे. मी रीड करते, सगळ्यांनी लक्ष द्यायचं, ध्यान देना सब. The children made a bunch of flowers to give to tie on Teacher's Day. Tony, Sonu, Salma, John and Nandu each brought 2 flowers and Sonu tied them together. टॉनी, सोनू, सलमा, जॉन, नंदू या सगळ्यांनी 2-2 फ्लॉवर्स आणले. सगळ्या मुलांनी मिळून ताईला टीचर्स डेला एक फ्लॉवर्सचा बंच, गुच्छ, फुलांचा गुच्छ द्यायचं ठरवलं. सो सगळ्यांनी टॉनी, सोनू, सलमा, जॉन, नंदू या सगळ्यांनी 2-2 फ्लॉवर्स आणले आणि सोनूने ते टाय केले. टाईड केले म्हणजे सगळे बांधले एकत्र, कारण बंच द्यायचा होता, फुलांचा गुच्छ करायचा होता म्हणून बांधले. ताई, lovely. What a big bunch of flowers and so pretty. How many flowers are there in it all together? ताईने विचारलं. सगळी फ्लॉवर्स, ताईला ते फ्लॉवर्सचं बंच खूप आवडलं. ती म्हटली लवली. किती मोठा आहे हा फ्लॉवरचा बंच आणि सो प्रिटी, किती छान पण आहे. हाऊ मेनी फ्लॉवर्स आर देअर इन टुगेदर? सगळे मिळून किती फ्लॉवर्स आहेत असं विचारलं टॉनी. Tony said, 2 flowers of each from each of the 5 of us make a total of 10 flowers. टॉनी म्हणला, सगळ्यांनी 2 फ्लॉवर्स, 2-2 फ्लॉवर्स आणले आहेत, असे सगळ्या 5 जणांचे 10 फ्लॉवर्स आहेत. जॉन, 2 flowers each from 5 of us means taking 2 5 times and adding them together. That is 2 plus 2 plus 2 plus 2 plus 2 is equal to 10. जॉन म्हणला, 2 फ्लॉवर सगळ्यांनी आणलेले आहेत 5 जणांनी, सो 2 आपण 5 वेळा ऍड केले. ते ऍड करून सुद्धा दाखवलेले आहेत. 2 plus 2 plus 2 plus 2 plus 2 is equal to 10. सो त्याच्या पुढे ताई काय म्हणते, 2 plus 2 plus 2 plus 2 plus 2 is written as 2 into 5. 10 is called a product of 2 and 5. Now here are some pictures
Let us count the number of fruits in them. काय म्हणते, 5 टाइम्स 2 ऍड केलं की ते लिहायचं कसं, 5 into 2 like this. Then 5 into 2 is 10. 10 चं प्रोडक्ट काय आहे, मग 10 कशापासून झालं, 5 into 2, 5 and 2. Now see here, Sonu 4 lemons of each row and 2 each rows twice. Twice 4 is 8 lemons. Twice 4 is two, taking 4 2 times and adding them. सोनू ला एक्झाम्पल दिलाय, 4 लेमन्स आहेत, लेमन्स लिंबू आहेत 4, ते 2 च्या रो मध्ये आहेत. फर्स्ट रो मध्ये 4 लेमन्स आहेत, सेकंड रो मध्ये 4 लेमन्स आहेत. इथे पिक्चर मध्ये दिसतं सगळ्यांना. नेक्स्ट टॉनी. टॉनीचं पाहूयात आपण. 4 cucumbers in a row and 4 such rows 4 times 4, so for 16 cucumbers. टॉनी ला सांगितलं 4 cucumbers, काकडी एका रो मध्ये आहेत, अशा 4 rows आहेत. So 4 into 4 is 16 cucumbers. Next, Salma. 4 guavas in a row and 3 such rows is 3 times 4, which is 12. एका रो मध्ये 4 guavas आहेत, अशा 3 rows आहेत. So 3 into 4 is equal to 12 guavas. Next, John. 4 mangoes in a row and 10 such rows. 10 times 4 or 40 mangoes. एका रो, जॉनला एक्झाम्पल दिला आहे, एका रो मध्ये 4 मँगोज आहेत, अशा 10 रोज आहेत. सो 10 into 4 is equal to 14. सो मल्टिप्लिकेशन कसं करायचं ते एक्सप्लेन केलं आहे इथे. मी एक्सप्लेन करते एक एक एक्झाम्पल्स. फर्स्ट होतं सोनूचं, 4 लेमन्स आहेत 2 रोज मध्ये. मग ते आपण 4 1 2 3 4 5 6 असं काउंट करण्यापेक्षा, त्याच्यात इझी जाण्यापेक्षा आपले टेबल्स तर आहेत सगळ्यांचे लर्न. सो 4 into 2 डायरेक्ट केलं तर आपल्याला आन्सर मिळतं. 4 into 2 आन्सर इज 8. गॉट इट? समजलं लेमनचं एक्झाम्पल. 4 लेमन्स आहे एका रो मध्ये, सेकंड रो मध्ये 4 लेमन्स. सो 4 into 2 रोज आहेत, सो 2. 4 into 2 answer is 8. Next, Tony's example. 4 cucumbers in a row and 4 such rows. 4 times 4. 4 cucumbers एका रो मध्ये आहेत, अशा 4 rows आहेत. So 4 into 4 answer is 16. 4 cucumbersच्या 4 rows आहेत. 4 rows असल्यामुळे आपण 4 नंबर घेणार आणि एका रो मध्ये 4 cucumbers आहेत. सो 4. सो 4 टाइम्स ऍड करण्यापेक्षा 1 2 3 4 5 6 7 8 9 गोज अप टू 16. इथपर्यंत काउंटिंग करण्यापेक्षा इझी वे आहे आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचं. 4 into 4 आपल्या टेबल्स लर्न आहेत. सो 4 into 4, 16. 4 4s are 16. Like this we have to solve. Next, Salma. 4 guavas in a row and 3 such rows is 3 times 4, which is 12. एका रो मध्ये 4 guavas आहेत, अशा 3 rows आहेत. सो ते 3 rows असल्यामुळे आपण आणि एका रो मध्ये 4 असल्यामुळे 4 into 3 असं केलं की आपलं
इझिली आणि लवकर आन्सर मिळतं. 4 into 3 into 4. Answer is 16. 3 fours are 16. Second, last example. John, 4 mangoes in a row and 10 such rows. 10 times 4 or 40 mangoes. एका रो मध्ये 4 mangoes आहेत. अशा 10 rows आहेत, 10 rows आहेत. So 4 into 10. Answer is 40. 40. कळालं हे मी एक्सप्लेन केलेलं मल्टिप्लिकेशनचं. ॲडिशन आपण त्या नंबरची त्यावेळा करण्यापेक्षा इझी वे आहे मल्टिप्लिकेशन, जे क्विक होतं, लगेच होतं आणि आपल्या टेबल्स लर्न असल्यामुळे फटाफट आपल्याला आन्सर्स मिळतात. 10 टाइम्स आपण आता पिकनिकला गेलो. सो पिकनिकला गेल्यावर तिथे आपल्या टीचरनी आपल्या सगळ्यांना जर एक एक चॉकलेट्स, 2-2 चॉकलेट्स दिले, तर 5 मुलांचा ग्रुप असेल. मी एक एक्झाम्पल एक्सप्लेन करते. 5 मुलांचा ग्रुप असेल, टीचरनी प्रत्येकाला 2-2 चॉकलेट्स दिले, तर 1 1 2 2 3 4 असं काउंट करण्यापेक्षा इझी वे आहे मल्टिप्लिकेशन. 2 into 5. 2 चॉकलेट्स ईच मिळालेत, प्रत्येक मुलाला 2 चॉकलेट्स आहेत. सो 5 मुलं आहेत. सो 5 into 2. The chocolates is 10. कळलं मल्टिप्लिकेशन एक्सप्लेन केलेलं कळालं आहे का? चॅट बॉक्स मध्ये मेसेज करा. ओके. ओके. Now we will turn next. मल्टिप्लिकेशन. तर अजून एक एक्झाम्पल दिलेलं आहे. टॉनी, सोनू, नंदू, सलमा अशा 4 मुलांची नावं दिलेली आहेत. सो त्याच्यावर तिथे प्रत्येकाच्या इथे आपल्याला पिक्चर मध्ये क्लिअरली दिसतंय बॉल्स आहेत. 3 बॉल्स आहेत. 3 बॉल्सचं ग्रुप, बंच, बॉक्स असं आहे. If each of them has 3 balls, how many balls all together? प्रत्येक ते 4 बॉयज आहेत. 4 मुलं आहेत आणि प्रत्येक मुलाला 3 बॉल्स असे दिलेले आहेत. सो विचारलंय का आपल्याला इथे एकूण किती बॉल्स आहेत असं आपल्याला विचारलं आहे. सो आपण इथे फर्स्ट ऍडिशन दाखवलं आहे. 3 टोनीचे, 3 सोनूचे, 3 नंदूचे आणि 3 सलमाचे असे ऍड करत 3 plus 3 plus 3 plus 3 is equal to answer is 12. And addition of 3 taken 4 times is 4 times 3. That is 4 into 3 is equal to 12. 4 threes are 12. नेक्स्ट ॲडिशन करण्यापेक्षा इथे नेक्स्ट कसं केलं, मल्टिप्लिकेशन केलेलं आहे. 4 मुलं आहेत. सो प्रत्येकाला 3 बॉल्स आहेत. सो 4 into 3 is equal to 12. 4 threes are 12. Answer is 12. Next, in some way fill in the box in the example below. The mangoesचे दिलेले आहेत बकेट, टोपल्या मँगोच्या दिल्या आहेत. 6 mangoes of each basket. How many mangoes in 3 baskets?
आपल्याला सांगितलेलं आहे एका बास्केटमध्ये 6 मँगोज आहेत, अशा 3 बास्केट्स आहेत. सो टोटल किती मँगोज आहेत असं आपल्याला विचारलेलं आहे. सो इथे फर्स्ट ऍडिशन वेनी दाखवला आहे, ऍडिशन मेथड दाखवलेलं आहे. 6 plus 6 plus 6 means 3 times 6, answer is 18. आपण ऍडिशन केलं 6 मध्ये 6, 12, 12 plus 6, 18. नेक्स्ट तेच सम मल्टिप्लिकेशनने आपण कसं लिहिणार आहोत. 6 मँगोज एका टोकरीमध्ये आहे, एका बास्केटमध्ये आहे, अशा 3 बास्केट्स आहेत इथे. सो 6 इंटू आपण इथे फर्स्ट इथे जे बॉक्स आहेत त्याच्यात फर्स्ट बॉक्स जो एम्प्टी बॉक्स फर्स्ट वाला आहे तिथे आपण 3 लिहिणार आहोत, कारण 6 इंटू 3 6 मँगोज आहेत, अशा 3 baskets आहेत. So we are going to write over here 3 is equal to, what is our answer? 3 into 6, 3 6 3s are 18. Answer is 18. 18 सेकंड बॉक्स मध्ये आपण 18 लिहिणार आहोत. नोटबुक्स निकालो अपनी अपनी, हेडिंग लिखो मल्टीप्लिकेशन. चलो सब, मल्टीप्लिकेशन multiplication multiplication. फर्स्ट लिखना है और ये सम लिखना है 4 इंटू 3 इज इक्वल टू 12. चालक टेक्स्ट बॉक्स मध्ये मेसेज करायचा आहे, फक्त एवढं लिहायचं आहे, बाकी काही लिहायचं नाहीये. 4 इंटू 3 इज इक्वल टू 12. हेडिंग आहे वरती मल्टिप्लिकेशन. त्याच्यानंतर न फर्स्ट लिहायचं आहे 4 इंटू 3 इज इक्वल टू 12. तुमचा व्हिडिओ नाही आला मला सबस्क्राईब करा. एवढं झालंय सगळ्यांचं चॅट बॉक्स मध्ये मेसेज करा. ओके. सर कॉल करतो मी तुम्हाला. सो नेक्स्ट सेकंड नंबर लिंक करायचा आहे आणि लिहायचं आहे 6 mangoes in each basket. मी हे झूम केलेलं आहे तेच लिहायचं आहे. 6 mangoes in each basket. How many mangoes in 3 baskets? सेकंड नंबरिंग करून हा क्वेश्चन लिहायचा आहे.
6 mangoes in each basket. How many mangoes in 3 baskets? कंप्लीट झाला क्वेश्चन. चॅट बॉक्स मध्ये मेसेज करा. आन्सर्स आपण काढलेले आहेत. क्वेश्चन झाला का सगळ्यांचा? ओके. नेक्स्ट लाईनवर लिहायचं आहे 6 इंटू 3. हे बॉक्समध्ये मी एक्सप्लेन केलं होतं तसं करायचं आहे. 6 इंटू फर्स्ट बॉक्समध्ये 3 येणार आहे. 6 इंटू 3, 6 3 चा 18 इज इक्वल टू 18 असं लिहायचं आहे सगळ्यांनी. 6 इंटू 3 इज इक्वल टू 18. झालं कंप्लीट. चॅट बॉक्स मध्ये मेसेज करा. हे वरचा सम लिहिला आपण आता. 6 mangoes in each basket. How many mangoes in 3 baskets? Second row, 6 into 3 is equal to 18. पर्यंत कंप्लीट आहे आणि क्लिअर आहे सगळ्यांना? चॅट बॉक्स मध्ये मेसेज करा. ओके, सगळ्यांनी सम लिहून एक्सप्लेन लिहिलेलं आहे सम आणि त्याच्या खाली सॉल्व केलंय. ओके, नाउ we will solve our next example. पहिले मी एक्सप्लेन करते तेव्हा सगळ्यांनी लक्ष द्यायचंय. नंतर करायला. Children are standing in 7 groups of 3 children each. How many children are there all together? आपल्याला विचारलंय. मुलं थांबलेली आहेत. 7 ग्रुप्स आहेत मुलांचे आणि एकेका ग्रुप मध्ये 3 मुलं आहेत. 3 children each. How many children are together? Are there together? All together. सगळे मिळून किती मुलं आहेत असं आपल्याला क्वेश्चन केलं आहे. 7 ग्रुप्स आहेत. प्रत्येक ग्रुप मध्ये 3 चिल्ड्रन्स आहेत. 3 मुलं आहेत. सो 3 इंटू इथे येणार 3 इंटू 7. आन्सर इज 21. आपण ऍडिशन जरी करत केलं तरी आन्सर आपलं 21च येणार आहे. सो नोट डाऊन करायचं हे एक्झाम्पल नोटबुक मध्ये. चिल्ड्रन्स आर स्टँडिंग इन 7 ग्रुप. Children are standing in 7 groups of 3 children each.
हो सर. How many children are there all together? सेवन टाइम्स थ्री फर्स्ट बॉक्स जो आहे हा इथे लिहायचा आहे संध्याकाळी पण द्या मला किंवा मग कॉल असतील तर 7 times 3 फर्स्ट बॉक्स. आपण देतो. 3 sevens फक्त 5 नंतर ते द्या कारण बहुतेक सेक्शन आलं मला सोडून तर 21. सो इथे बॉक्स मध्ये लिहायचं आहे 3 into 7 is equal to 21. कंप्लीट झाला है. चैट बॉक्स में मैसेज करा. जिनका जिनका कंप्लीट हो गया वो सब चैट बॉक्स में मैसेज करेंगे. ओके. 12 नहीं है 21 है. 2 1 21. ओके सर, सबको ये समझ में आ गया है मल्टीप्लिकेशन. आज हमने क्या क्या किया है एक बार रिकैप करते हैं सब. पहले हमने सबट्रैक्शन किया है हॉरिझॉन्टल अरेंजमेंट से. पहिले आपण सबट्रॅक्शन केलं हॉरिझॉन्टल अरेंजमेंट यूज करून. नेक्स्ट मल्टिप्लिकेशन केलं. स्टार्ट केलं मल्टिप्लिकेशन. इथे रिटन एक्झाम्पल्स दिले आहेत ते एक्सप्लेन केलेत. अँड नेक्स्ट आपण हे एक्झाम्पल्स आता सॉल्व केलेले नोटबुक मध्ये राईट केलेले आहेत. फर्स्ट आपण नोटबुक मध्ये हे लिहिलं. हे वाला एक्झाम्पल बॉल्सचा. सेकंड होतं आपला मँगोजचं. आणि थर्ड होतं मुलांचं चिल्ड्रन्स ग्रुप. कळालं सगळ्यांना हॉरिझॉन्टल आणि हॉरिझॉन्टल अरेंजमेंटचं सबट्रॅक्शन केलं आणि मल्टिप्लिकेशन. ओके, तुम्हाला आजचं होमवर्क गुगल क्लासरूम मध्ये मिळून जाईल. तो कंप्लीट करायचा आहे. कोणाला डाऊट नाही आहे आजच्या सेशनवर? ओके. All of you can leave the meeting. मीटिंग लेफ्ट करू शकता सगळे. बाय.
Take care, all of you. Bye, teacher. Bye, teacher. Bye. Teacher. Bye. Mummy, little. Bye, teacher. Bye. Bye, teacher. Bye.